धाम येथे जैन महासंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. जैन आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास. ललित गांधी. जैन समाज व जैन धर्माच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारनं जैन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ करणारं महाराष्ट्र राज्य हे पहिलं व एकमेव राज्य आहे. जैन आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून धार्मिक संरक्षण, तीर्थक्षेत्र विकास, जैन धर्मग्रंथांचे जतन व पुनर्निर्माण करणे, साधू संतांसाठी विहारधाम निर्माण करणे, युवकांना व्यापार उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज, परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, महिला बचत गटांसाठी 50 लाखांपर्यंत कर्ज, प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत बिनव्याजी गृह कर्ज, निराधार व विधवा महिलांसाठी 3,000 रुपये मासिक पेन्शन. या आर्थिक विकास महामंडळाला 200 कोटींचा दरवर्षी निधी मिळणार आहे. तसेच एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, कोटक बँक, पंजाब नॅशनल बँक अशा अनेक बँकांनी जैन समाजातील व्यापार व उद्योगासाठी 2,000 कोटींपर्यंत निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. अशा विविध योजनांमधून जैन आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास होणार आहे. सरकारनं जैन समाजासाठी शक्तिशाली महामंडळाचं निर्माण केलं आहे, असं प्रतिपादन जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री ललित गांधी यांनी केलं आहे. धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम येथे श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व जैन संघटना आयोजित महासंमेलनात महाराष्ट्र प्रवर्तक कुंदन ऋषीजी महाराज साहेब, प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषीजी महाराज साहेब, सेवाभावी आलोक ऋषीजी महाराज साहेब, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री ललित गांधी, अल्पसंख्याक योजना ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतिकुमार जैन, श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय मंत्री वसंत लोढा, राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश लोढा, राष्ट्रीय समन्वयक ईश्वर बोरा, राष्ट्रीय संचालक राजेंद्र बलतोटा, पेमराज बोथरा, राजेंद्र चोपडा, सुभाष मुथा, संतोष गांधी, सुरेंद्र गांधी, अनिल कटारिया, संजय कोठारी, नंदकुमार भटेवरा, रमेश लोढा, समीर बोरा, नितीन पटवा, रोशन चोरडिया, पवन कटारिया, शरद चिंगवी, गौतम मुनोत, महाराष्ट्र चतुर्थ झोन पदाधिकारी धनेश कोठारी, धनराज संचेती, सुनील मालू, सचिन कटारिया, ईश्वर भंडारी, सुदर्शन डुंगरवाल, पोपट लोढा आदींसह संस्था प्रमुख पेमराज बोथरा, सुभाष मुथा, राजेंद्र चोपडा, डॉ प्रकाश कांक्रिया, अॅडव्होकेट नरेश गुगळे, किरण भंडारी, अमित मुथा, रवींद्र बाकलीवाल, तुषार कर्णावट, हर्षल बोरा, नितीन शिंगवी, रसिकलाल बोरा, संतोष गांधी, प्रतीक बोगावत, पोपट लोढा, कमलेश गुंदेचा, चंदन बळगट, सचिन देसरडा, नितीन बाफना, महेश चुत्तर, अशोक गांधी, बालचंद गांधी, कमलेश चोरडिया, तुषार सुरपुरिया, कुणाल भंडारी, पोपट भंडारी, धनंजय गांधी, अॅडव्होकेट रोहित बलदोटा, राजेश बाठिया, नितीन भंडारी, विजय गुगळे, मनीष शिंगवी, अरुण दुग्गड, ज्योती गांधी, लता कटारिया, सरोज कटारिया, डॉ सुधाताई कांक्रिया, वैशाली चोपडा, नूतन गांधी, अपेक्षा संकलेचा, मनीषा मुनोत, सिमरन मुनोत, प्रतिभा गांधी आदी उपस्थित होते. कांतिकुमार जैन, अॅडव्होकेट नरेश गुगळे, राजेंद्र चोपडा यांनी जैन बांधवांना मार्गदर्शन केलं. अहिल्यानगर येथील विविध जैन संघटनांचे पदाधिकारी व सर्व जैन संस्थांचे प्रमुख यांचं स्वागत ईश्वर बोरा यांनी केलं. सूत्रसंचालन राजेंद्र बलदोटा व संतोष गांधी यांनी केलं, तर आभार सतीश लोढा यांनी मानले. आनंद गुरु भक्त मंडळानं गौतम प्रसादाची व्यवस्था केली होती. या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील जैन समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाला 6-7 महिन्यापूर्वी करायला लावली. नुसती स्थापना करून भागलं नाही, तर या महामंडळाला 200 कोटी रुपयाचं बजेट दिलं. आणि महाराष्ट्र सरकारनं ललितजी गांधी यांना त्या महामंडळाचं अध्यक्ष केलं. नुसतं अध्यक्ष केलं नाही, तर त्या मंडळाची एक ताकद निर्माण व्हावी, समाजामध्ये त्याचं एक चांगलं वर्चस्व निर्माण व्हावं म्हणून ललितजी गांधी यांना त्यांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला. ललितजी गांधी हे आता त्या महामंडळावर अध्यक्ष आहेत. अल्पसंख्याकांची जी पूर्वीपासून कोण त्याचे फायदे घेत होते हा विषय वेगळा, पण ललितजी, मी या ठिकाणी या नगर जिल्ह्यातल्या एवढ्या मोठ्या समुदायासमोर आपल्याला सांगू इच्छितो की आम्हाला या 200 कोटीतलं जवळपास 50% लाभ कसा मिळेल तशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी आम्हाला करायचं आहे. त्या दृष्टीनं आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीची प्रत्येक तालुका वाईज तशा पद्धतीची यंत्रणा आम्ही उभी करणार आहोत. या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. महिला वर्गांसाठी
मग ज्या स्वयंरोजगारच्या योजना असतील किंवा ज्या वेगवेगळ्या योजना असतील त्या योजनेच्या बाबतीत पण एक चांगल्या प्रकारचं नेटवर्क आपण आपल्या अहिल्यानगरीमध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपण उभं करणार आहोत. कारण की या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातलं म्हणजे अकोल्यापासून तर श्रीगोंद्यापर्यंत हा एवढा 13-14 तालुक्यातला हा जिल्हा आहे आणि त्यातल्या प्रत्येक तालुक्यातनं या ठिकाणी प्रतिनिधी आलेले आहेत. प्रत्येक तालुक्यातल्या प्रतिनिधींचं म्हणणं आहे की आमचं प्रत्येक तालुक्याला एक चांगल्या प्रकारचं या बाबतीतलं सेंटर झालं पाहिजे. जैन समाजाच्या आणि जैन धर्माच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारनं जैन समाजासाठी स्वतंत्र अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि जैन समाजासाठी अशी स्वतंत्र व्यवस्था करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं आणि एकमेव राज्य आहे. या महामंडळाच्या माध्यमातून जैन धार्मिक संरक्षणासाठी, जैन तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी, जैन साधू संतांच्या विहारधाम निर्माणासाठी, जैन ग्रंथांच्या पुनर्निर्माणासाठीच्या योजना या महामंडळाच्या माध्यमातून आहेत. या महामंडळाच्या माध्यमातून युवकांना व्यापार उद्योगासाठी सवलतीच्या दरात कर्ज देण्याच्या योजना आहेत. महिलांना बिनव्याजी कर्ज देण्याची योजना आहे. महिला बचत गटांना 50 लाखापर्यंत कर्ज देण्याची योजना आहे. ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही अशा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना बिनव्याजी गृहकर्ज देण्याची योजना सुद्धा या महामंडळाच्या माध्यमातून राबवली जाते. एकूणच धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या सगळ्या योजना या महामंडळाच्या माध्यमातून समावेश करून सरकारनं एक चांगलं शक्तिशाली असं महामंडळ जैन समाजासाठी निर्माण केलेलं आहे. पहिल्या वर्षी 200 कोटी रुपयाचा निधी आम्हाला मिळालेला आहे. याबरोबरच अनेक बँकांनी 2,000 कोटी रुपयेपर्यंतचा निधी देण्याची तयारी व्यापार उद्योगाच्या कर्जासाठी दर्शवलेली आहे. HDFC बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, बँक ऑफ बरोडा आहे आणि कोटक बँक आहे. आज 23 तारीख जैन संपादनाचा अल्पसंख्याकांचा मेळावा आपण जैन कॉन्फरन्स व सर्व जैन संस्था यांनी आयोजित केला होता. मेळाव्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून अनेक मान्यवर भगिनी व बांधव हजर होते. त्यासाठी दिगंबर असतील, श्वेतांबर असतील, जैन सर्व प्रकारचे जे ह्या अल्पसंख्यामध्ये जे भाग घेतलेला आहे ते सर्वजण त्याचे अध्यक्ष आणि सर्व जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून जास्तीत जास्त संख्या साधारण 2,000 ते 2,500 लोकांची संख्या हजर झाली. आता हा जैन मेळावा जो आहे तो ललितजी गांधी नामदार साहेबांनी आपल्याला सर्वांना आम्हाला समजून सांगितला. परंतु त्यानंतरही या योजनांचं कसे रूपांतर करायचा, लाभ कसा घ्यायचा आणि प्रत्येकाला वेगळ्या जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी लाभ कसा द्यायसाठी त्यासाठी आम्ही कमिट्या करून त्या कमिट्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण त्यासाठी वेगळे ऑफिसेस चालू करणार आहेत. त्या ऑफिसेसचे स्थान, स्थळ आणि वेळ आपण सर्व निश्चित करून तशी सर्वांना आम्ही कळवणार आहोत की जेणेकरून आपल्या जैन समाजासाठी ज्या महाराष्ट्र शासनाने महामंडळ स्थापन करून योजना दिलेल्या आहेत त्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळेल, गरजूंना लाभ मिळेल, सुशिक्षित बेरोजगारांना लाभ मिळेल, कर्ज मिळेल, शैक्षणिक निधी मिळेल, वेगवेगळ्या ज्या योजना आहेत शिक्षणासाठी अग्र विभाग होईल, विधवा महिलांसाठी पण अनेक योजना आहेत. त्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यासाठी आम्ही सर्व कमिट्या करून त्याचे काम कायमस्वरूपी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये चालू ठेवणार आहे. त्यासाठी आम्ही कार्यशाळा पण घेणार आहोत. त्या कार्यशाळेसाठी आम्ही ललितजी गांधी यांना निमंत्रित करणार आहोत आणि त्या कार्यशाळेमध्ये आम्ही सगळ्यांना दाखवणार आहोत की फॉर्म कसे भरायचे, त्याची योजनेमध्ये कोणती कागदपत्र लागतात, त्या सर्व माहिती आम्ही त्यांना देणार आहोत. आणि आजचा हा मेळावा सर्वांनी अतिशय यशस्वीपणे जैन कॉन्फरन्सचे सर्व सदस्य, सर्व संस्था यांनी यशस्वीपणे पार पाडला. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. जय जिनेंद्र, जय महावीर.